ज्यांना कोणाला दुधीची भाजीच आवडत नाही ना, त्यांना एकदा या पद्धतीने दुधीची ही रेसिपी करून खाऊ घाला, मग बघा त्यांचा दुधी आजपासून फेवरेटच होऊन जाईल। तर आता पहा, इथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी अतिशय पौष्टिक आणि बनवायला एकदम साधी सोपी अशी रेसिपी आहे। तर त्यासाठी करायचं काय, सुरुवातीला आपल्याला काय करायचं, दुधी घ्यायचं, दुधी स्वच्छ धुवून घ्यायचा, साल काढून घ्यायची, किसून घ्यायचा, नंतर गाजर सुद्धा त्याच्यामध्ये घालून घ्यायचं किसून घेतलेलं, कोथिंबीर घालायची, धना पावडर घालायची, हळद पावडर घालायची, त्याच्यानंतर पहा त्याच्यावरती आपल्याला ओवा घालायचा आहे, चोळून हातावरती घालायचा, फ्लेवर खूप छान येतो। 2 ते 3 चमचे इथे मी तीळ घातलेला आहे, मिरची पावडर थोडीशी अर्धा चमचा घालायची, आलं लसूण मिरचीची पेस्ट घालायची। आता मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 कप इतकं गव्हाचं पीठ, आणि इथे पहा मी 1 चमचा इतकं बेसन आणि 2 चमचे इतकं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सर्व कोरडं आहे तेव्हाच आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। पहा, नंतर आपल्याला अगदी थोडंसं ना पाणी घालून ना हे सर्व गोळा छान असा मळून घ्यायचा आहे। पण सुरुवातीला जे दुधी चांगचं पाणी असतं त्याच्यावरतीच आपल्याला छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। गरज लागली तरच पाणी घालून इथे छान असा मस्त असा गोळा तयार करून घेतला, तेल लावून साईडला ठेवला। आता पहा, मी आवडीचा इकोबेक पेपर वापरते, ज्याच्यावरती आपण आज इथे थालीपीठ थापून घेणार आहे। तर पहा, याच्यावरती थालीपीठ तापलं की अजिबात पदार्थ कुठेही चिटकत नाही, अगदी इझिली आपण उचलू शकतो। इको फ्रेंडली आहे आणि फूड सेफ आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा पेपर नक्कीच यूज करू शकता। मस्त असं हाताने थापून घेतलं, थोडंसं लाटण्याने लाटून घेतलं आणि इथे पाहू शकता अजिबात चिटकत नाही। वरतून ना होल मारून घेतले आणि मस्त असे तीळ लावून घेतले। लगेच गरम गरम तव्यावरती तेल लावून घ्यायचं आणि हे थालीपीठ टाकून द्यायचं। नंतर पहा, होलांमध्ये सर्व तेल सोडून घेतलं, झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं एका बाजूनी भाजून घ्यायचं। आता लगेच इथे दुसरं सुद्धा मी काढून घेतलं आणि हाताने व्यवस्थित असं पसरवून थापून घेतलं। नंतर लाटण्याने थोडंसं लाटू शकता किंवा हाताने जरी पसरलं तरी एकच नंबर होतं। लगेच इथे पहा, पलटी मारून झाकण काढून दोन्ही बाजूनी खमंग असं खरपूस भाजून घ्यायचं आणि लगेच इथे अडीचा युनिरिया पेपर घ्यायचा आणि त्याच्यावरती हे काढून ठेवायचं, जेणेकरून हा सुद्धा पेपर आपल्याला पहा फूड सेफ आहे, इको फ्रेंडली आहे, जेणेकरून आपण याच्यावरती जे ठेवलेलं अन्न आहे ते फ्रेश राहतं आणि आपण याच्यामधून टिफिनमध्ये सुद्धा रॅप करून घेऊ शकतो। तर या पद्धतीने सर्व इथे मी थालीपीठ थापून घेतले आणि करून सुद्धा घेतलेले आहेत। मस्त तोडून दाखवते, खूप छान अशी चवीला होतात आणि पहा मस्त अगदी कुरकुरीत करायचे असले कुरकुरीत करून खाऊ शकता किंवा मग मऊसूत खायचे असले मऊसूत सुद्धा तुम्ही खाऊ शकता। इथे दही सोबत, सॉस सोबत, मायोनीज सोबत तुम्हाला आवडेल त्या चटणी सोबत सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता किंवा असं सुद्धा मुलं हिंडत फिरत खाऊ शकतात। ज्यांना दुधी आवडत नाही त्यांना एकदा या पद्धतीने हे थालीपीठ करून खाऊ घाला, मग बघा त्यांचा दुधी फेवरेट होऊन जाईल। आठवड्यातनं 3-4 दुधी नक्कीच घेऊन येतील। विशेष म्हणजे झटपट होते, पौष्टिक आहे। तुम्ही सुद्धा बनवून पहा, कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी आणि आवडली तर लाईक शेअर फॉलो करा।